नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या व्हिडिओच्या मार्फत आपण अवकाळी पावसापासून सुरक्षितता आणि अर्ली छाटणी घेण्यासाठी जो माळा पाहिजे तो माळा कसा असायला पाहिजे त्याविषयी संपूर्ण माहिती पाहिल्या आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण रिकटिंग करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कटिंगचं कसं नियोजन आहे तुमचं? रिकटिंगचं काय आता खत टाकून घेणार पूर्ण येतं मध्ये मध्ये खत टाकून घेणार. खत टाकून झालं सुपर फॉस्फेट टाकून घेणार. त्याच्यावरती डोस टाकून घ्यायचा. डोस टाकल्यानंतर ना ओसर पाल्यानं झाकून घ्यायचं पूर्ण झाकून घेतल्यानंतर ना पाला उडून म्हणून आपण माती लावून घ्यायची. साईडने रोटरनं रोटरनं माती लावून घ्यायची, तर फकाड्यानं माती लावून घ्यायची. किती खत टाकायचं नियोजन आहे तुमच्याकडे? खत तसं एक क्रेट एका बटना खाली म्हणजे एका झाला एक क्रेट टाकणार. एका झाडाला एक. क्रेट टाकणार. त्यानंतर रिकटिंग रिंग कटिंग कसं घेणार तुमचं? रिकटिंगच्या अगोदर 1500 इथलं मारून घेणार. पूर्ण याला पूर्ण याला इतर मारल्यानंतर ना निम्म्यापर्यंत काडी आम्ही झाड सोडून खाली पाडणार. खाली पाडणार म्हणजे कसं झाडातलं स्टोरेज पण रिटर्न जाते आणि इतर पानातलं पण स्टोरेज जाते झाडाचं, म्हणजे फुटायला चांगलं फुटतं. आणि रिकटिंग किती पानावर घेणार तुमचं? रिकटिंग तळातून एक 5-6 डोळ्यावर घेणार आपण. साधारणपणे किती डॉलर घेणार? एक 7 डोळ्यावर पण घेणार आपण. म्हणजे ठिबकच्या वर का खाली घेणार? ठिबकच्या वर एक 6-7 डोळा होते त्या हिशोबाने घेणार. बरं. आता जानेवारीपासून डॉगरीची लागवड चालू होईल, त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने लागण करू शकता आणि रिकटिंगचे नियोजन यांच्या पद्धतीने करू शकताय. नक्कीच फायदा होईल, प्लॉट चांगला उठेल आणि सगळ्यात महत्त्वाचं असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. धन्यवाद.